सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव शेखर विठ्ठल मते, शुभम आउटडोर ॲडव्हर्टायझिंग नावाची माझी कंपनी. शेखर विठ्ठल मते, शुभम आउटडोर ॲडव्हर्टायझिंग. सर्वप्रथम आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खरंच मनापासून आभार. चर्चासत्राला सुरुवात करण्याआधी मी आमच्या मान्यवरांची ओळख करून देतो. आमच्या होर्डिंग ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बनवे, त्यानंतर श्री कुडाळसाहेब, चंद्रकांत कुडाळसाहेब, आशा पब्लिसिटी माझे अध्यक्ष, त्यानंतर स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद आहिरे, साई पब्लिसिटी, त्यानंतर अत्तारसाहेब, टार्गेट ॲडव्हर्टायझिंग, आणि अजूनही काही आमचे होर्डिंगवाले आज आलेले आहेत. तर सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण एक पत्रकारांची पण एकदा ओळख करून द्यावी, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की कुठल्या न्यूज मीडियामधलं कोणकोणते पत्रकार आले, तर इलेक्ट्रॉनिक मीडिया कोण आहे आणि प्रिंट मीडियामधले कोण आहेत. तर आपण जर नंबरप्रमाणे ओळख करून दिली तर बरं होईल. मी मिलिंद जाधव, TV10. ओके. प्रमोद जाधव, सामना. दोन तरी. अग्नि न्यूज. विश्वजित भालेराव, डिजिटल. महेंद्र पडदे, नवभारत. पांडुरंग सरोदे, सका. अनिल भोसले, पुण्यनगरी. आमदार प्रभू, महाराष्ट्र. सागर काळे, पॉवर पोलीस. नरेंद्र पारखे, पुणे सरकार. गोविंद देशपांडे, तारांगी. महाजन पुष्कर, भारत. शिवाजी उलवळे, छत्रपती. सर्वांचे सर्वप्रथम धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल. आजचा विषय आहे होर्डिंग आणि त्याचप्रमाणे होर्डिंगमुळे होणारे अपघात आणि ते टाळण्यापासून कोणते उपाययोजना कराव्या लागतील याविषयी आपण आज चर्चासत्र आयोजित केलं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये महानगरपालिकेचा पण काय रोल असावा या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर या सगळ्या चर्चा करण्यासाठी सर्वप्रथम मी आमचे अध्यक्ष पोलीस बोलत आहेत श्री मिलिंद आहिरे सुरुवातीला काही मुद्दे मांडतील, त्यानंतर श्री बाळासाहेब बनवे, श्री कुडाळसाहेब हे काही मुद्दे मांडतील, त्यानंतर आपण मग प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. मिलिंद आहिरे सर्वप्रथम. सर बसून करा सर, मला असं वाटतं. बरं. आज या ठिकाणी पुणे आउटडोर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन आणि पुणे असोसिएशन ऑफ स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझर यांच्या या दोन संघटना पुणे शहरामध्ये जाहिरातदारांच्या संघटना आहेत, जाहिरातदारांचं प्रतिनिधित्व करतात. त्या दोन संघटनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. पत्रकार परिषदेचा विषय तुमच्या लक्षात आलेला असेलच. नुकत्याच मुंबई येथे जी जाहिरात फलक पडून त्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये 16 लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही पाहत आहात की आपल्या पुणे शहरातील जाहिरात फलकांच्या बाबतीत त्या घटनेनंतर रोज वर्तमानपत्रामध्ये, TV च्या माध्यमातून जाहिरात फलकांच्या बाबतीत या ठिकाणी रोज काही ना काहीतरी बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. आम्ही इतक्या दिवस या सर्व घटनांकडे पाहत होतो, परंतु नंतर आमचं असं लक्षात आलेलं आहे की जे होर्डिंग कोसळलं ते अनधिकृत होतं. त्याची जी साईज होती ती 120 बाय 120 फूट होती आणि त्याचं फाउंडेशन जे होतं ते फक्त अवघं 6 का 7 फूट होतं. म्हणजे मला सांगायचं असं आहे की जाहिरात फलक नियंत्रण नियमावली महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी 2003 आणि 2022 अशी 2 जाहिरात फलक नियंत्रण नियमावली आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला आठवतं आहे की 2003च्या अगोदर अशा कुठल्याही प्रकारची नियमावली नव्हती. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त होते गायकवाड साहेब, त्यांना आम्ही एक निवेदन दिलं की पुणे शहरामध्ये जे जाहिरात फलक आहेत त्याला एक नियंत्रण नियमावली असावी आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यावेळेस आशा पब्लिसिटीचे संचालक श्री कुडाळ साहेब, चंद्रकांत कुडाळ साहेब, त्यानंतर शेखर मते, अजून इतर जे कॅप्शन ॲडव्हर्टायझिंगचे रझी फकी, अशा सगळ्यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला एक विनंती केली की आपण या जाहिरात फलकांची एक नियमावली करावी. आणि त्यानुसार राज्य सरकारने एक कमिटी नेमली. त्यामध्ये कुडाळ होते, मी होतो, रझी फकी होते आणि अजून इतर सर्व
खात्याचे मान्यवर त्या ठिकाणी होते. त्यांनी एक नियमावली तयार केली आणि त्यानंतर 2003 पासून ही नियमावली आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाली. ती लागू झाल्यानंतर त्या जाहिरात फलक नियंत्रण नियमावलीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या सुधारून 2022 साली मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने एक सुधारित नियमावली जाहीर केली. त्यामध्ये जाहिरात फलकांचा आकार किती असावा, जाहिरात फलक कशा पद्धतीने उभं करावेत, जाहिरात फलकाला परवानगी देताना कुठल्या जाहिरात फलकाला परवानगी द्यावी, जाहिरात फलक परवानगी बरोबर कुठली कागदपत्र जोडावी आणि कुठल्या जाहिरात फलकांना कुठल्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी त्या ठिकाणी मनाई करण्यात येईल अशी सविस्तर त्या ठिकाणी त्यांनी नियमावली केली. आणि त्यानंतर तुम्ही आता पाहत आहात की पुणे शहरामध्ये रोज पुणे शहराचे जे आता आयुक्त आहेत महानगरपालिकेचे ते त्या ठिकाणी पाहणी करतात आणि त्या ठिकाणी ते सूचना करतात संबंधित खात्याला, आकाश चिन्ह विभागाला, की अमुक अमुक होर्डिंग नकोय किंवा हे नकोय ते नकोय. तर आम्ही काल त्यांना भेटलो आणि आयुक्तांना एक निवेदन दिलं. आमच्यासोबत माननीय आमदार रवींद्र धंगेकर साहेब होते. आम्ही त्यांना हे सांगितलं की आमचा जो व्यवसाय आहे हा कुणाच्या तरी अनधिकृत होर्डिंगच्या चुकीच्या उभारणीमुळं त्या ठिकाणी त्याच्या चुकीमुळं प्रशासकीय चुकीमुळं लोकांच्या बळी गेल्यानंतर जे प्रामाणिकपणे या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसाय करण्याच्या त्यांच्या ज्याला आपण हे म्हणतो की व्यवसाय करण्याच्या अधिकारावरती गदा येते आणि सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते होर्डिंग धारकांकडे किंवा जाहिरात फलकांकडे अशा एका वेगळ्या नजरेने पाहतात की याच्यामुळं खरंच हा धोका आहे, याच्यामुळं लोक मरतायत वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 4 वर्षापूर्वी या पुणे शहरामध्ये देखील रेल्वेच्या जागेमध्ये त्या ठिकाणी जुना बाजार येथे दुर्घटना घडली आणि त्यामध्ये देखील 3 ते 4 लोकांचा बळी गेला. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की हे या दोन्ही दुर्घटना ज्या झालेल्या आहेत ह्या मानवी चुका आहेत. हे मी पत्रकारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस पत्रकार त्या ठिकाणी लिहितात की जाहिरात फलकामुळे एवढे बळी गेले, आम्ही मान्य करतो. परंतु जी या ठिकाणी जुना बाजार इथे जी घटना घडली ती मानवी चूक होती. त्या ठिकाणी आमच्या एका ॲडव्हर्टायझरच्या जाहिरात फलकाचा करार संपला असताना त्या ठिकाणी रेल्वेनी त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जाहिरात फलक काढून घेतो. ते आता या ठिकाणी नाही, त्यांनी सविस्तर सांगितलं असतं तुम्हाला. परंतु रेल्वेने सांगितलं की तुमचा करार संपलेला आहे, ते जाहिरात फलक आम्ही काढणार. आणि त्यांनी 500 रुपयाच्या जे लेबर आहेत UP बिहारमधले त्यांना ते जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं काढण्याचं. मी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी होतो, पण मला ही दुर्घटना होईल असं जर कळलं असतं तर त्या ठिकाणी मी ती थांबवली असती. मी तिकडनं नुकताच पास झालो होतो. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ती जाहिरात फलक काढत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो त्या संबंधित जो कोणी कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी ते जाहिरात फलकाचा सांगाडा काढताना त्याला रस्सी बांधली होती बाभळाच्या झाडाला. बावळीचं झाड होतं पाठीमागं, त्याला बांधली आणि ते अक्षरशः जे शेख चिल्ली ज्याला आपण म्हणतो की ते कहाणीमधलं जे शेख चिल्लीचा जो आपण पाहिलं असेल की उलटं बसायचं आणि फांदी कापायची, अगदी त्याच प्रकारे त्या लोकांनी ते करून आणि रस्त्याच्या बाजूला ते लोक कट करत होते गॅस कटरने. अगदी 4 ते 5 जण होती त्या ठिकाणी. एवढं मोठं होर्डिंग काढताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची कुठलीही त्या ठिकाणी हे केलं नाही. लोक आहेत सगळे ते पाहत आहेत. त्यांनी कट केलं आणि त्या होर्डिंगच्या पुढं जे हे होतं पुढे कॉलम असतो त्याच्या ओझ्यामुळं इकडं कट केल्यानंतर अक्षरशः तो असा कोसळला. ज्या झाडाला बांधलं होतं ते झाड देखील उपटून पडलं आणि ती माणसं त्या ठिकाणाहून जी पसार झाली ती आजपर्यंत त्या ठिकाणी सापडलेली नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी जर रेल्वेने एखाद्या चांगल्या एजन्सीला काम दिलं असतं, त्या ठिकाणी क्रेनची आवश्यकता असती, हे माहीत असताना त्यांनी मानवी चुकांमुळे त्या ठिकाणी बळी गेले आणि आमचा जाहिरात फलक हा व्यवसाय तेव्हापासून बदनाम झालाय. मी तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे, आजपर्यंत पुणे शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे शहरातला एकही होर्डिंग पडलेलं नाही. आम्ही जे जाहिरात फलक लावतो कमीत कमी आम्ही 10 फूट, बरोबर ना बाळासाहेब, आम्ही 10 फूट त्या ठिकाणी फाउंडेशन घेतो. आमचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आम्ही त्याच्याकडनं ते आरेखित करून घेतो आणि त्यानंतरच होतं. ज्या ठिकाणी आम्ही कालही आयुक्तांना निवेदन दिले, पुणे शहरामध्ये जे अनधिकृत जाहिरात फलक आहेत ते तुम्ही त्वरित काढावं. अनधिकृत जाहिरात फलकांचं समर्थन आमच्या दोन्ही संघटना करणार नाही, करत नाही आणि करणारही नाही यापुढे. अनधिकृत जाहिरात फलकांबाबत आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी. आणि आमचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे पूर्व मोसमी पाऊस
हा होळी संपल्यानंतर पडतो आणि तो वळवाचा पाऊस आपण म्हणतो. तुम्हाला माहिती आहे वळवाच्या पावसामध्ये आम्हाला आत्ता जवळजवळ हे 25-30 वर्षाला या धंद्यात आहेत, हे आहेत आम्ही 25 वर्ष झाले धंद्यात आहे. आम्ही दरवर्षी वळवाचा पाऊस होळी झाल्यानंतर स्वतःच्या जाहिरात फलकांचे फ्लेक्स काढून ठेवतो की जेणेकरून वाऱ्यामुळं कुठली दुर्घटना घडू नये. आज पुणे शहरामध्ये जे जाहिरात फलक जो घाटकोपरला पडला त्याला पत्रा होता. आमच्या पुणे शहरामध्ये तुम्ही कधी जाऊन हे करा, कुठल्याही जाहिरात फलकाला आम्ही गेल्या 10 वर्षापासून फलक लावायचं बंद केले. म्हणजे पत्र्याचा, पूर्वी पत्र्याचा फलक यायचा, त्याला गॅल्व्हनाइजचं शीट असायचं, लाकडी त्याला फ्रेम असायची आणि त्याच्यावरती आज ते बंद झालेलं आहे. आम्ही फ्लेक्स लावतो. फ्लेक्सचं तुम्हाला सांगतो 10 बाय 10चं त्याचं टायलिंग असतं. म्हणजे एक फ्लेक्स 10 फूट बाय त्याला 100 फूट म्हणजे असं लांब असतो तो, त्याला टायलिंग करून फ्लेक्स लावला जातो. हवेचा जर दाब आला तर हे जे टाईल केलेलं असतं ते एक ॲडेसिव्ह असतं, त्यांनी जे चिटकवलेलं असतं ते फाटतं आणि फ्लेक्स फाटतो, जाहिरात फलक पडत नाही. पुन्हा एकदा सांगतो. आणि जे जाहिरात फलक हे पत्रा लावतात आणि ज्या जाहिरात फलकांना या ठिकाणी जे काही नियमावलीमध्ये साईजेस दिलेले आहेत त्या साईजपेक्षा मोठे असतील तर ते काढावेत अशी आम्ही नम्र विनंती केलेली आहे. आणि जे आमचे जाहिरात फलक आहेत ते पडत नाहीत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आमच्या या मला वाटतंय याच्यात एक 2 गोष्टी राहून गेलेल्या आहेत की आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे अनेक वर्षांपासून म्हटलं तरी चालेल की राज्य सरकारबरोबर पुणे महानगरपालिकेबरोबर जाहिरात फलक शुल्काबाबत भांडत आहोत. की पूर्वी 2013 साली आमच्या जाहिरात फलकांना 110 रुपये 85 होतं, त्यानंतर 110 रुपये पर स्क्वेअर फूट हा आकाशचिन्ह परवाना फी म्हणून ते आमच्याकडनं शुल्क घ्यायचे प्रतिवर्ष प्रति चौरस फूट. त्यानंतर तत्कालीन आयुक्त होते उपायुक्त रमेश शेलार, त्यांनी आमच्या त्या जाहिरात शुल्काची रक्कम ही 222 केली आणि त्यांनी 222 हा जाहिरात फलकाची शुल्क केलेली असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचे नियम त्या ठिकाणी त्यांनी पाळले नाहीत. नियम असा आहे की कुठलेही जाहिरात शुल्क तुम्हाला वाढवायचे असतील तर त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा ठराव मंजूर करावा लागतो. त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठराव मंजूर न करता शेलारांनी 222 रुपये आमच्याकडनं स्वीकारले. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आली आम्ही वेळोवेळी त्यांना समजून सांगितलं. आणि त्यानंतर 2018ला आमच्यातले काही मंडळी ही कोर्टात गेली की 222 रुपये जास्त आहेत आणि त्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला की जो तुम्ही ठराव केलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि म्हणून 222 हे 2013 ते 2018 पर्यंत महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ठराव करून त्या ठिकाणी आमच्याकडनं शुल्क वसूल केलं. आम्ही बेकायदेशीर शुल्काविरुद्ध ज्यावेळेस आयुक्तांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी 2018 साली तो ठराव मंजूर केला GB मध्ये. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जर समजा महानगरपालिकेने 222चं आमच्याकडे जे शुल्क घेतलं त्याचा जर समजा तुम्ही व्यवस्थित ठराव वगैरे पास करून घेतलं नाही त्याविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्यानंतर मग तत्कालीन जे काही आयुक्त आहेत आता विक्रम कुमार होते की जे प्रशासक होते या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षापासून मला वाटतं 2021 नंतर आपल्या या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तर त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना कोणीतरी असं सांगितलं की साहेब दरवर्षी 10% याप्रमाणे असं असं होतं आणि 580 रुपये. आम्ही त्या 580 रुपयाला देखील उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. 338/, मला वाटतं काय तो ठराव नंबर आहे का तो तुमच्याकडे तो ठराव 28/12/2022 338 ठराव नंबर. हा 338 ठराव क्रमांक 28/12/2022 चा विखंडित करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. रीट अर्ज याचिका क्रमांक 2624/2023 नुसार आम्ही उच्च न्यायालयामध्ये हे केलं की हा अन्यायकारक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जाहिरात फलकाचं शुल्क 580 रुपये पर स्क्वेअर फीट नाही हे आम्ही उच्च न्यायालयामध्ये सांगितलं.
आणि तुम्ही पाहताय की 2000 मला वाटतं 17ला की 18ला आपल्या या देशामध्ये GST आलं आणि आपलं सरकार सांगतंय की 1 नेशन 1 टॅक्स, म्हणजे तुम्ही जर समजा GST घेताय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स या ठिकाणी भरावा लागणार नाही असं त्या ठिकाणी सरकार सांगतंय. आणि त्याविरुद्ध देखील हायकोर्टात काही लोकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स घेत नाही, आम्ही फी घेतो. आम्ही फी तुम्ही कशाबद्दल घेता? तुम्ही जर समजा या पुणे शहरामध्ये मिळकत कर जर घेताय नागरिकांकडनं तर नागरिकांना तुम्ही सुविधा देता. तुम्ही त्यांना रस्ते, लाईट, पाणी आणि तुमचा कचरा उचलायचं हे त्यांचं कर्तव्य आहे, म्हणून तुमच्याकडे ते प्रॉपर्टी टॅक्स घेतात. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जाहिरात फलकाची जर फी घेताय तर जाहिरात फलकधारकांना तुम्ही काय सुविधा देताय? कुठल्याही प्रकारच्या सुविधा ते देत नाही. आम्ही 18% GST भरतो. परत आम्ही पुणे महानगरपालिकेला 580 रुपये पर स्क्वेअर फूट, म्हणजे एका जाहिरात फलकाला 40-20 या फलकाला 4 ते 5 लाख रुपये आम्ही का द्यायचा, हा आमचा प्रश्न महानगरपालिकेला आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयाने आमचा विषय जो आहे तो नगरविकास खात्याकडे पाठवला की नगरविकास खात्याच्या अखत्यारीतला विषय आहे. नगरविकास खात्याकडे आमची हेअरिंग झाली 14/2/2024 रोजी. नगरविकास खातं, असोसिएशन आणि मला वाटतं पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये VC झाली. त्यामध्ये दोन्ही संस्थेकडनं लेखी त्यांनी तिथं म्हणणं सादर करायला लावलं आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घ्यावा असं सांगितलं. तसंच याच्यामध्ये आमच्या ज्या नूतनीकरणाच्या ज्या काही जाहिरात फलकांच्या केसेस आहेत त्याबद्दल देखील आम्ही 2018 सालीच याचिका दाखल केल्या होत्या आणि त्यानुसार आम्हाला 111 रुपये प्रति स्क्वेअर फूट हा रेट उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितला की महानगरपालिकेने तो वसूल करावा, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये असे अंतरिम आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आमचं म्हणणं तेच आहे महानगरपालिकेला की जर न्यायालयाने 111 रुपये नूतनीकरणाला दिलेले आहे, शुल्क घ्यावं असं सांगताय, तर तुम्ही 580चा का तगादा लावताय? आता अशी परिस्थिती आहे की काही त्यांनी आता जाहिरातदारांना जे नवीन आहेत, हे मी जे सांगतोय ते नवीन जाहिरात फलकांसाठी आहे. नवीन जाहिरात फलक जर कोणी लावला तर त्याला या ठिकाणी 580चं चलन ते देतात. आता काही व्यावसायिक जे आहेत तर ते भरतात, त्यांना व्यवसाय करायचा आहे म्हणून, म्हणजे काही मोठे आहेत, आम्हाला परवडत नाही ती गोष्टी, म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहे. तर आमचं असं म्हणणं आहे न्यायालय कधीच 2 निर्णय देत नाही एका विषयावरती. 111 रुपये सांगितले तर तुम्ही 111 रुपयेप्रमाणे घ्यावं अशी आमची आयुक्तांकडे मागणी आहे. आणि परंतु आपल्या पुणे महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत माधव जगताप, ते मला वाटतं आयुक्तांना व्यवस्थितरित्या हे याचं त्यांना फीडिंग देत नाही, करत नाहीत आणि त्याच्यामुळं हा विषय थोडासा रेंगाळलेला आहे. हरकत नाही, आता हे आहे तुमचं आचार